चला पब्लिक, सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही सकाळीच म्हणजे निघतोय इकडे घरी जायला, कारण की एवढी गर्दी आहे ना, ही गर्दी बघू शकता, अफाट गर्दी. आणि आम्ही वरती गेलो, पूर्ण रात्र वरतीच काढली आणि बराचसा एक्सप्लोर केला. रात्रीचे काही एवढा व्हिडिओ बनवायला भेटला नाही, कारण की आमचा मोबाईल सुद्धा चार्जिंग नव्हते, चार्जिंग इश्यू होता आणि वरती सुद्धा खूप म्हणजे खूप पब्लिक होती. तरी पण खूप पब्लिक ना रे बाबा, हे बघा म्हणजे कमीत कमी 8 ते 10 लाख लोक असतील आणि अजूनपर्यंत लोक अजून ही लाईन बघा, अजून ही लाईन बघा आणि वरती पण खूप खूप म्हणजे खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी. आणि रात्रीचे एकदम जबरदस्त झाले, जाम खूप मजा आली. म्हणजे असं एकदम भारी रायगड म्हणजे रायगड आहे. हा, आणि खूप जोरात राज्याभिषेक सोहळा झाला. आणि पब्लिक बघा, हे आता घरी जाताना, ही पूर्ण इकडनं घरी जाताना म्हणजे, आणि इकडनं चढते वर जाते या रस्त्याने आणि इकडनं खाली उतरतात सगळी. आणि हे बघा कसं जातात वरती, आणि वरती पण फुल म्हणजे फुल क्राऊड, फुल गर्दी आहे. तर आता आम्ही पण इकडनं घरी उतरतोय, खाली जातोय. चला जाऊ आता आपण, खाली भेटू तुम्हाला. ही बघा, ही पूर्ण खाली उतरते पब्लिक. हा रस्ता खाली उतरण्यासाठी आणि हा चढण्यासाठी. या करा थांबव. कसा वाटला भाऊ मग आता खाली जाताना? आता मग भाई खाली, मग काय आता काय करतो, खाली झालंय. लय म्हणजे लय बाबा, लय गर्दी. म्हणजे आमची अवस्था अशी झाली, अवस्था अशी झाली का कोणी आम्ही घरी गेलो, आम्हाला बोलतील तुम्ही कुस्त्या घ्यायला गेलते काय, एवढं झालं तरी आपण भावाचं. भावा तुला कसा वाटला? एकदम अप्रतिम आणि अविस्मरणीय क्षण आहे. आयुष्यात येऊन एकदा तरी रायगडला माणसानं आलं पाहिजे. आणि मृत्यू लोक जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर एकदा तरी रायगडावर येऊन त्या टकमक करून खाली बघितलं पाहिजे. जय श्री भावा धन्यवाद. तर विषय असा आलाय की आमचे कपडेच सांगतील तुम्हाला. आम्ही मेहनत घेऊन वरती चढलोय आणि प्रचंड मेहनत, म्हणजे जाम मेहनत. आणि एवढं रात्र याचे आम्ही इथून पायवरतीने चढलो, तर आम्हाला खूप भयानक गर्दी होती आणि फुल गर्दी. आणि पूर्ण आमचे कपडे बिपडे बघू शकता पूर्ण वाकलेत, कारण की एवढी गर्दी होती की काही बोलणंच फायदा नाही. रात्री असं शॉर्टकट काढत काढत आम्ही वर चढलो आणि त्यामुळे जरा आमचे कपडे जरा खराब झालेत. तर ते जाऊ दे, हो किल्ला चढायला आलो आहे, कपडे बघून काय आहे. तर खूप एन्जॉय केला, खूप मजा केली. आणि आता या रस्त्याने आम्ही थेट डायरेक्ट गड खाली उतरणार. तर अशी स्टोरी घे ना, अशी व्हिडिओ घे ना. नाही क्या चला आता एवढ्यातच आपण गड खाली उतरतोय ना, आता आपण घरी जायला निघालोय. आणि बघू शकता सकाळचा व्ह्यू, सकाळच्या वातावरण आणि रायगड म्हणजे रायगड. आणि एक नंबर आम्हाला रात्री फुल एन्जॉय केला. पण मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे आम्हाला काही व्हिडिओ बनवता आला नाही. काय बोलतो उदय बाबा? आणि अजून पण गाड्या बघा, अजून पण गाड्या झाल्यात. इकडे बघा ना किती गाड्या लागल्यात, खूप गाड्या लागल्यात, खूप पार्किंग वगैरे अख्खी पॅक झाली, पूर्ण रस्ता पॅक झाला. आणि आता आम्ही निघालो घरी जायला. सकाळीच मस्त वातावरण पण भारी आहे. आणि गाड्या बघा काही गाड्या, घोडा एकदम खतरनाक. आमच्याकडे एमटी आहे म्हणजे काय टेन्शन नाही. बाप येते मूस फास्ट, म्हणजे लवकर लवकर अंतर पण टाकते आणि काम भारी गाडी आहे. ॲव्हरेज पण बोलली तिला. चला कुठे आता एवढं असा सीन झाला की आम्ही घरी जायला निघालेलो. दादाने आम्हाला आवाज दिला
आणि दादा बोलला तर चाय बनवलाय आम्ही मस्तपैकी चाय प्या. तर गाडी अशी आम्ही रस्त्याला- आम्हाला वाटलं पण नव्हतं, तर दादाने आम्हाला बोलवला. तर म्हणजे असं खूप भारी वाटलं आम्हाला. दादा तुम्ही कुठलं? आणि बीड बीडचं काय? त्याही बघा स्टोव बी आणलाय, मस्तपैकी चाय बनवलाय. आणि एवढं गाडी पण आहे त्यांची, तिकडे गाडी लावले ही बघा. बाजूला लावली गाडी. आणि आम्हाला डायरेक्ट आवाज दिला सहज असा, तर आम्ही लगेच आलो. दादाच्या मी सारखी बोललो माणसं- आम्हाला आधी वाटलं का काही हेल्प पाहिजे होती त्यांना, का गाडी बंद झाली का काय, पण ते बोलतात चाय प्या चाय प्या. चाय आहे तर मग आता चाय वगैरे पिऊन घेऊ. पण तरी सांगायचं म्हणजे भाऊच्या सारखी माणसाला कमी भेटतात. हा म्हणजे अशी मदत करणारी आणि मदत करणार. म्हणजे जरा असा आपलासा वाटला. हा आणि आम्हाला पण वाटलं का दादाला काही मदत problem- लागेल म्हणून आम्ही फिरून आलो. ऍक्च्युली काय आम्हाला नव्हतं माहित. आम्ही काय जरा करायला थोडासा गेलो पुढे गेलो आणि लगेच टर्न मारला, बोललो चल भाऊ त्यांना काय बोलतो की प्रॉब्लेम. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही हा, वर फिरून आलो. लगेच तर वर ते आलो. बोलतात, तुम्ही चहा पिऊन जा. तर चला आता आपण चाय वगैरे पिऊन घेऊ आणि मग भेटत राहू तुम्हाला. आपण प्रवासात चालूच असेल आपल्याला, जिथं थांबणार तिथं आपण भेटतच राहू. आता आम्ही एवढ्यात रायगडवरून निघालो होतो आणि जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर आम्ही पार केला. आणि आम्हाला इथं रस्त्यात नदी दिसली. ही बघा मंडळी, ही पण आंघोळ होत होती मस्तपैकी. आता आम्ही पण गारगार होऊ, भारी एकदम मस्त पाण्यामध्ये जाऊ, गारगार होऊ मस्त. तिथे आम्हाला जाम बेकार गरम झाली. आता इथं नदी आहे जवळच रस्त्याच्या आजच्या साईडला. तर आता जाऊ मस्तपैकी आंघोळ वगैरे करू आणि परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर काय बोलशील भावा? मस्त एकदम असा आमच्या इकडची बादशा नदी सारखी आम्हाला नदी भेटली. म्हणजे वात्या पाण्याची. आणि मला वाटतं तिचं पाणी पण गार असेल ना, आम्ही पण आता गार व्हावं मस्तपैकी तिथून येता उन्हात जरा आमची जरा घामाने आमचं असं हे झाला होता. काय बोलतात ते, जाऊ दे आता बोलू शकत नाही काय झालं ते. आता मस्त आम्ही आंघोळ चला आता गारगार हो. आम्हाला कधी झालं आम्ही पाण्यात जातो, पाण्यात गेलो मस्त भारी वाटलं एकदम. आणि मग आपण पुढं भेटू, तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ही बघा नदी, आणि आम्ही आता नदीवर मस्त पोहलो, जाम मजा आली आम्हाला. उदय भावा आणि नाशिकची पब्लिक भेटले आम्हाला. तर नाशिकचे आमचाच भाऊ ते पण भेटले. रायगडवर गेलते सगळेजण, बघू शकता. तर भाऊ तुमचा कसा एक्सपिरियन्स होता रायगड, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? काय काय रायगडवर जेव्हा गेलो हा तेव्हा आम्ही फुल जोश मध्ये होतो. हा हा जायचा टाइम, हा कारण आम्ही पोहोचलो पहाटे 5ला रायगडावर. आम्ही निघालो 5:30ला चढायला रायगडावर. आता तुम्ही आमचे तोंड बघू शकता हा, हा. कशा प्रकारे आमचा जो उत्साह. हा ना, तुम्ही तोंड सांग, खूप जागरण केलंय तुम्ही, दिसतंय ते तुमच्या डोळ्यांवरून. आणि नॅचरल स्टीम बाथ घेत होतो आम्ही टेंट लावला उन्हात. हा हा तर टेंट मध्ये उन्हापेक्षा जास्त ऊन लागत होतं. हा ना. टेंट तुम्ही तरी टेंट लावला, आम्ही तर असंच मोकळ्या जागेवर झोपलो होतो. रात्रभर वारा एकदम मस्त झोप पण लागली आम्हाला, एकदम भारी मस्त आणि फॉग होता. लय भारी झाला, एकदम भारी जबरदस्त. आणि आता इकडे कुठली नदी होती माहित नाही, पण नदीवर आंघोळ धुवायला आलो आम्ही. आणि आता ही नदी आहे लवालवाडी गाव आहे हा. त्यावर आहे ना, आम्ही 2 दिवस आंघोळ केली नव्हती. हा. आज आम्हाला ही नदी भेटली. हो ना. नाव माहित नाही. हा. खूप छान. माझा मित्र आज पाठवून वगैरे बसून देतोय. खूप आराम. आणि खरोखर आम्ही पण काल गेलो होतो, तर आम्ही पण आंघोळ वगैरे नव्हते गेले. आणि इथं आम्हाला दात पण नव्हतं घेतला अगदी आम्ही. रस्त्याच्या साईडलाच नदी आहे, या बघू शकता ब्रिज, आणि लगेच इथं नदी आहे. खाली आहे ना, दात पण आणि नव्हतं एकदम कसलं. वाहतं पाणी आहे, एकदम शुद्ध मस्त पाणी आहे. रायगडचे आणि सगळी पब्लिक पण बरीचशी आलेली आहे, ते पण सगळे इथं आंघोळ धुतात. एकदम मस्त स्विमिंग पूल सारखा नदी आणि मस्त भारी नदी. कारण एक वर्ष आम्ही या आधी पण इकडे घेणार, माझ्याकडे घेणार मला बोलते. या आधी पण आमचे मित्र आहेत, काही ते आले नाही कारण त्यांना याचा नव्हता, त्याच्यामुळे आम्ही आलो. त्यांना मी बोलून सांगतो का बघा, याच्या आधी पण आपण इथे जेवण बनवलं होता, परत आम्ही तिथं आलो, मजा केली आम्ही. तुम्ही पण करा मजा, लेखाओ या आमच्या जोडीला, अशी मजा करा, असं पाण्यात बुडा, असं पाण्यात हिंडा, पुढच्या टायमाला या. तर भावांनो, खूप एन्जॉय, खूप मजा, आणि जामच भारी. 2-6 जून नक्की या. हा दुर्गराज रायगड. आता तुम्ही कुंभमेळ्याचा पण अनुभव घेऊ शकता. आता कुंभमेळ्याला नाशिकला मी जाणार हो ना. आहे. एक मी प्लॅन बनवलाय, आणि सगळी नाशिकचीच पब्लिक आहे ही, तर नाशिकला नक्की येऊ भावांनो. तर नाशिकच्या कुंभमेळ्याचा मी प्लॅन बनवलाय. तर माझ्या एक डोक्यात एक आयडिया आले. हा. आता मी नाशिकला कुंभमेळ्याला थर्मासचं घरच्या 2 टिप नेणार आहे आणि कुंभमेळ्यात 20 रुपये चहा विकणार आहे. 20 रुपयाला चहा विकायचा, 40 रुपयाला. गुळाचा चहा 40 रुपये, साधा चहा 20 रुपये. आणि कुंभमेळा काय हो? कुंभमेळा किती दिवस चालेल तो? 3 महिने. 45 दिवस. 3 हे राहते. करंबकला पण चालणार आहे. हा हा.
3 स्नान होते रामकुंडावर किती दिवस आहे? कुठे? 15 दिवस त्याला कुठे आहे? कुठे आहे? त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड चल बंद कर आता, चल जाऊ दे, लय झाला, चार्जिंग संपवशील. ठीक आहे, आता याच्यातून एडिट करून मग चला पब्लिक, आता मस्त अंगल वगैरे झाले. आता आपण ना डायरेक्ट पुढे भेटू, रस्त्याला आपण भेटत राहू. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आपण दाखवू शकतो ना. चला. काय, बघ आम्ही काय गाणं केलं, आम्ही काय तुम्हाला तर माहित आहे आपल्याला पवना म्हणजे पवायला किती आवडतं हे तुम्हाला तर माहित आहे. नेहमीप्रमाणे आपण पवायला म्हणजे काय आपल्याला कंट्रोल होतच नाही. लगेच नदी दिसली, लगेच आम्ही इथे थांबलो. जबरदस्त पाणी तर व्हायचं पाणी, त्याच्यामुळे काय आता आम्हाला बघल्या आम्हाला काय हे नाही झाला, कंट्रोल झालाच नाही. प्रकाराचं नाही. एकदा नदीमध्ये उडी टाकायची, हा. बाकी तिकडे बघू, संध्याकाळची जाऊ घर नाही तर रातची करू. हा ना, विषय असा झाला का रस्त्याला आलो, डबल एका नदी दिसली आणि ही नदी पण एकदम भारी आहे, एकदम वाईट पाणी. आणि लगेच आमचं काही मन काही मग आमचा लगेच विचलित झाला. विचलित झाला आणि असं आम्हाला पाणी दिसल्यावर आमची इच्छा डायरेक्ट पोहायची होते. आणि गरम पण जाम होते, त्यामुळे डायरेक्ट आता जाऊ मस्तपैकी इथं पाहू आणि एन्जॉय करू, कपडे एवढं काढू आणि आता मस्त पाहू इथं जाम मजा करू. आणि गर्दी पण बघू शकता, खूप गर्दी पब्लिक बघा. आणि पाणी पण एकदम क्लिअर पाणी आहे. उडी मारतो जा रे जा. चला मी पण आता कपडे काढतो, लगेच आपण सुरुवात करू पावायला.